नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये. मित्रांनो, घरात सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही हे काही उपाय करू शकता. यामुळे तुमच्यावर विष्णू लक्ष्मीजींची कृपा राहील आणि घरात सुख संपत्ती नांदेल. शतकानुशतकं औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचं फार महत्त्व आहे. घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तिची यथोचित पूजा केल्याने विष्णुदेव खूप प्रसन्न होतात. विष्णुदेवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानांनी समाविष्ट नैवेद्याशिवाय ते आपलं भोजन स्वीकारत नाहीत. बदलत्या ऋतुमानानुसार तुळशीचं नीट संगोपन करावं लागतं, पण बऱ्याचदा तुळशीचं रोप हवामान किंवा इतर कारणामुळे सुकतं, म्हणून आपण ते काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावत असतो. काही जण सुकलेलं तुळशीचं रोप पाण्यात विसर्जन करतात, पण सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही या संबंधित काही उपाय करू शकता. यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्यानं भरलेलं राहील. तुळस सुकली असेल तर हे उपाय करा. सुकलेल्या तुळशीच्या 7 लहान काड्या गोळा करा. यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा. यानंतर त्या तुपात चांगल्या बुडवून घ्या आणि नंतर त्या विष्णुदेवासमोर जाळायला हवं. असं केल्याने तुम्हाला विष्णुदेवाचा तसेच लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला हा उपाय करणं अधिक शुभ मानलं जातं. तुळशीचे थोडे सुकलेले देठ घ्या. त्याचा एक बंडल बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा. यानंतर तो नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा. त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तुळशीच्या सुकलेल्या देठांचा तिसरा उपाय. तुळस सुकली की तिची सुकलेली पानं काढून टाकावी आणि उरलेले देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात ते बांधून ठेवा. यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा. असं केल्याने घरात सुख शांती कायम राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्वचा रोगांवर तुळशीच्या देठांचा रस काढून त्याचा थेट त्वचेवर लावा. यामुळे पुरळ, फोळे किंवा खाज यावर आराम मिळतो. ताण कमी करण्यासाठी तुळशीच्या देठांचा उपयोग नियमितपणे केल्यास शरीरातील ताण कमी होत असतो. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.